नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमत स्पेशल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एनसीबी सध्या एनसीबीनं ज्या पद्धतीनं कारवाई सुरू केलेली आहे त्या कारवाईनं एका बाजूला बॉलिवूड मधल्या दिग्गजांचे धाबे दण आणलेले आहेत, पण बॉलिवूड मधलं हे ड्रग्ज कनेक्शन खोदून काढणाऱ्या एनसीबीनं आता हात टाकलाय तो डी कंपनीवर. दाऊद इब्राहिमचं जे ड्रग्जचं साम्राज्य आहे ते साम्राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी एनसीबीनं आता कंबर कसली आहे आणि त्याच अनुषंगानं त्यांनी आता दाऊदच्या बड्या हस्तकांना बेड्या ठोकायला सुरुवात केली आहे. त्याच्या जाळ्यात एनसीबीच्या अनेक हस्तक अडकलेले आहेत आणि आता एक बाब समोर आली आहे जी देशासाठी अत्यंत घातक आहे. ड्रग्ज मधला हा पैसा दाऊद पर्यंत पोहोचवायचा आणि दाऊद हा याच पैशानं भारतातल्या दहशतवादाला खतपाणी घालायचा, ही बाब आता समोर आली आहे. त्यामुळेच दाऊदच्या या ड्रग्ज साम्राज्याला उद्ध्वस्त करण्यासाठी एनसीबीनं कंबर कसली आहे. यावरच आहे आपला आजचा स्पेशल. आधी बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन आणि त्यानंतर आता अंडरवर्ल्डच्या माध्यमातून दाऊद इब्राहिमनं जे ड्रग्जचं साम्राज्य उभं केलं ते साम्राज्य एनसीबीच्या रडारवर आलंय. एनसीबीनं सुरुवातीला दाऊदच्या बड्या हस्तकांवर घाव घातलाय आणि हा घाव इतका वर्मी लागलाय की दाऊदचे सगळे ह्या साम्राज्यातले हस्तक दणाणून गेले. या सगळ्यांना आता पळता भुई थोडी झाली आहे. पाहूया या संदर्भातला खास रिपोर्ट. दहशतवाद्यांना डी कंपनीचा पैसा. 5 वर्षात तब्बल 1500 कोटींची ड्रग्ज विक्री. मुंबईतून होतोय अर्थपुरवठा. डी कंपनीच्या नेटवर्कचा पर्दाफाश. एनसीबीचा डी कंपनीला दणका. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम कासकरची डी कंपनी मुंबईत सक्रिय असल्याचं पुन्हा एकदा उघड झालंय. धक्कादायक बाब म्हणजे मुंबईत अंमली पदार्थांच्या विक्रीतून मिळालेला पैसा दहशतवादी संघटनांना पुरवला जात असल्याचं समोर आलंय. एनसीबी अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईतील अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम उघडली आहे. एका पाठोपाठ एक कारवाई करून मुंबईतील काही ड्रग्ज विक्रेते आणि तस्करांच्या एनसीबीनं मुसक्या आवळण्यात यश मिळवलंय. नुकताच एनसीबीनं चिंकू पठाणला जेरबंद केलं असून त्याच्याकडे असलेल्या चौकशीतून एक धक्कादायक माहिती उघड होऊ लागली आहे. दाऊदच्या डी कंपनीकडून मुंबईत ड्रग्जचं नेटवर्क चालवलं जात होतं. दाऊद आपल्या हस्तकांमार्फत मुंबईत ड्रग्जची तस्करी आणि विक्री करत होता. अनेक वर्षांपासून डी कंपनीचा हा काळा धंदा सुरू होता. ड्रग्ज विक्रीतून मिळालेला पैसा दहशतवाद्यांना पुरवला जात होता. गेल्या 5 वर्षात डी कंपनीने तब्बल 1500 कोटींच्या ड्रग्जची विक्री केली होती. या ड्रग्ज विक्रीतून मिळालेल्या रकमेपैकी मोठी रक्कम ही हवाला मार्गे दहशतवाद्यांना पाठवण्यात आल्याचं आता उघड झालंय. गंजोली में मुंबई एनसीबी ने सर्च किया था, रेड किया था. वहाँ पर 2 आरोपी जिनका नाम एक मेजर आरोपी जिनका नाम परवेज खान है अलियास चिंकू पठान, उनको वहाँ से इंटरसेप्ट किया गया है ड्रग्स के साथ में, और एक सस्पेक्टेड टू बी वेपन के आर्म्स के साथ में. उसके साथ में ही साइमल्टेनियसली भिवंडी में भी सर्च हुए हमारे. वहाँ पर भी एक रोहित वर्मा नामक व्यक्ति को इंटरसेप्ट किया गया वहाँ पर. खरं तर गेल्या काही वर्षात मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्डवर लगाम लावण्यात बऱ्याच प्रमाणावर यश मिळवलंय. पोलिसांनी डी कंपनीची सोने तस्करी मोडून काढल्यानंतर दाऊदने ड्रग्जच्या धंद्यावर लक्ष केंद्रित केलं होतं. डी कंपनीने मुंबईसह देशभरात ड्रग्जचं जाळं पसरवण्यास सुरुवात केली होती. ड्रग्जच्या धंद्यात 200 पट नफा मिळत असल्यामुळे डी कंपनीने मुंबईत आपल्या हस्तकांमार्फत ड्रग्ज तस्करीचं नेटवर्क तयार केलं होतं. चोरी छुपे या ड्रग्जची विक्री केली जात होती. या हाय प्रोफाईल पार्ट्यांमध्ये
सर्रास ड्रग्सचा वापर केला जातो. अशा पार्ट्यांसाठी डी कंपनीच्या हस्तकांकडून ड्रग्ज पुरवलं जात होतं. मात्र एनसीबीने मुंबईतील डी कंपनीच्या ड्रग्ज नेटवर्कला सुरुंग लावलाय. डोंगरी परिसरातील दाऊदच्या अड्ड्यावर छापे टाकले आहेत. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डी कंपनीने ड्रग्जच्या धंद्यातून मुंबईत मोठ्या प्रमाणावर काळी संपत्ती जमवल्याची माहिती एनसीबीच्या हाती लागली आहे. या संपत्तीचा शोध घेऊन त्यावर टाच आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेष म्हणजे या कारवाईत आता ईडी आणि सीबीआय कडून तपास केला जाण्याची शक्यता वर्तवली जाते. मुंबईतील दाऊदचं ड्रग्सचं नेटवर्क संपवण्याचा एनसीबीनं जणू विळात उचललाय. एका मागोमाग एक धडक कारवाई करत एनसीबीनं डी कंपनीला धक्के द्यायला सुरुवात केली आहे. एवढंच नाही तर डी कंपनीच्या हस्तकांच्या मुसक्या आवडल्यामुळे डी कंपनीचं कंबरडं मोडले आणि एनसीबीच्या या सर्व कारवायांमुळे दाऊदचे धाबे दणाणलेत. एनसीबीच्या कारवाईमुळे डी कंपनीच्या ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश झालाय. आगामी काळात एनसीबी कडून अशाच प्रकारची कारवाई केली जाणार असल्यामुळे मुंबईतील डी कंपनीच्या हस्तकांची पळापळ सुरू झाली आहे. त्यामुळे आता मुंबईतील दाऊदचं ड्रग्ज नेटवर्क पूर्णपणे उद्ध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दाऊदच्या हस्तकांवर कारवाई करायला एनसीबीनं सुरुवात केली आणि जेव्हा एनसीबीनं धाड टाकली तेव्हा जे समोर दिसलं ते अत्यंत भयावह होतं. खरं तर हे ड्रग्जचं रॅकेट नव्हतं तर ड्रग्जची फॅक्टरी होती आणि या ड्रग्जच्या फॅक्टरीच्या माध्यमातून कोट्यवधींची उलाढाल केली जात होती. या ड्रग्जच्या फॅक्टरीमध्ये एनसीबीच्या हाती एक डायरी लागली, ज्या डायरीत या देशातल्या बड्या लोकांची कुंडली होती आणि हीच कुंडली आता एनसीबीच्या हाती लागली आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणलेत. भविष्यात या सगळ्या बड्या लोकांची चौकशी होण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर एनसीबीच्या हाती एक असा हस्तगत लागलाय जो दाऊदचे सुद्धा सगळे डायरीची पानं उलगडून दाखवणार आहे. दाऊदचा कुख्यात हस्तक जेरबंद. चिंकू पठाण एनसीबीच्या जाळ्यात. एनसीबीच्या हाती लागली चिंकूची डायरी. डायरीत ड्रग तस्कर आणि सेलिब्रिटींच्या कुंडल्या. बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनचा तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं आता मुंबईतील ड्रग्जच्या धंद्याची पाळमुळं खोदून काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ड्रग्ज नेटवर्कला जबर धक्का बसलाय. मुंबईतल्या डोंगरी परिसरात एनसीबीनं घातलेल्या छाप्यांमध्ये तब्बल 12 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय. तसंच 2,80,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. एनसीबीनं चिंकूचा बॉस आर.ए. भुजवाला याच्याही मुसक्या आवळल्यात. एनसीबीच्या पथकाला पाहून भुजवालानं खिडकीतून पळ काढला. मात्र एनसीबीच्या पथकानं त्याला डोंगरीमधून अटक केली. भुजवालाच्या घरातून 2,09,00,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे. भुजवालानं आपल्या राहत्या इमारतीत अंमली पदार्थाच्या निर्मितीसाठी लॅब तयार केली होती. एनसीबी टीम मुंबई पुलिस की सहायता के साथ में सर्च कैरी किया आरिफ भुजवाला नामक व्यक्ति के घर पे, जहां पर बड़ी मात्रा में कैश पाई गई है. बड़ी मात्रा में ड्रग्स जैसे कि एमडी, मेटाम्फेटामाइन, एफिड्रिन एंड लैब की सामग्री, लैब भी बस्ट की गई है उस इलाके में. उसके अलावा भी आरिफ भुजवाला के घर से सस्पेक्टेड आर्म्स रिकवर की गए. पण एनसीबीनं धडक कारवाई करून भुजवालाच्या धंद्याची पोलखोल केली आहे. भुजवाला आणि चिंकू पठाणनं आपल्या इतर साथीदारांच्या मदतीनं मुंबईत ड्रग्ज विक्रीचं मोठं नेटवर्क तयार केलं होतं. दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीसाठी चिंकू पठाण आणि त्याचे साथीदार काम करायचे. ड्रग्जच्या धंद्यातून त्यांना मोठी कमाई व्हायची. पोलीस आणि इतर तपास यंत्रणांना आपल्या धंद्याची खबर लागू नये याची पुरेपूर काळजी चिंकू पठाणकडून घेतली जात होती. मात्र एनसीबीच्या नजरेतून त्यांचा धंदा सुटू शकला नाही. चिंकू पठाणची एक डायरी एनसीबीच्या हाती लागली आहे. या डायरीत
ड्रग्ज नेटवर्क मधील तस्कर आणि ड्रग्ज सेवन करणाऱ्या हाय प्रोफाईल लोकांची माहिती असल्याचं एनसीबीच्या सूत्रांनी सांगितलंय। यात सेलिब्रिटी आणि उद्योगपतींचा समावेश असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आगामी काळात एनसीबी कडून काही बड्या लोकांची चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। खरं तर दाऊदच्या डी कंपनीचं नेटवर्क भारताबाहेर सुद्धा पसरलंय। पाकिस्तान, बांगलादेश आणि थायलंडमध्ये डी कंपनीच्या ड्रग्ज नेटवर्कची पाळंमुळं आहे। डी कंपनीकडून या देशात मॅन्ड्रॅक्स आणि सिंथेटिक औषधांच्या गोळ्यांची निर्मिती केली जाते आणि त्यानंतर अमेरिकेसह युरोपातील देशात हे ड्रग तस्करी मार्गे पोहोचवलं जातं। या ड्रगच्या धंद्यातून डी कंपनीनं अब्जावतींची काळी माया जमा केल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे। त्यामुळे जगभरातील तपास यंत्रणा दाऊद इब्राहिमच्या कारवायांवर लक्ष ठेवून आहेत। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। एनसीबीनं कारवाई केली आणि या कारवाईमध्ये दाऊदचा एक कुख्यात असा हस्तगत हाती लागलाय, चिंकू पठाण। खरं तर या पठाणनं अशा प्रकारे मुंबईत आपलं जाळं निर्माण केलेलं होतं की त्यातून त्यानं कोट्यवधी रुपयांची माया जमा केली। त्याचं हे नेटवर्क कसं काम करत होतं, त्यानं किती मोठी संपत्ती जमा केली आणि हे किती मोठं आव्हान होतं, पाहूया या संदर्भातला रिपोर्ट। सोन्याचं सिंहासन, सोन्याचा मोबाईल, सोन्याचं लायटर, एवढंच नाही तर अंगावर जवळपास 5 किलो सोन्याचे दागिने। हा दुसरा तिसरा कोणी नसून हा आहे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा खास हस्तक परवेज उर्फ चिंकू पठाण। मुंबईत एनसीबीच्या पथकानं या ड्रग्ज तस्कराच्या मुसक्या वळल्यात। चिंकूनं ड्रग्जच्या धंद्यातून ही अमाप संपत्ती गोळा केली आहे। चिंकू रात्री झोपतानाही अंगावर सोन्याचे दागिने घालून झोपायचा। त्याला सोन्याच्या दागिन्यांचा भारी शौक आहे, त्यामुळेच त्याने हे सोन्याचे दागिने खरेदी केले होते। एखाद्या कोट्याधीशाला लाजवेल असं त्याचं राहणीमान, त्याला महागड्या वस्तू वापरण्याचा छंद आहे। ड्रग्जच्या धंद्यातून त्यानं कोट्यवधींची माया गोळा केली आहे। बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनचा तपास करत असताना एनसीबीला चिंकू पठाणची माहिती मिळाली आणि त्यानंतर तो एनसीबीच्या रडारवर आला। सोन्याच्या छंदानं चिंकूची ड्रग्ज नेटवर्कमध्ये गोल्डन डॉन अशी इमेज तयार झाली होती। सोन्याच्या ताटात जेवणाऱ्या चिंकू पठाणचे दिवस आता फिरलेत। एनसीबीनं अटक केल्यानं त्याचा चेहरा पडलाय। सोन्यात लोळणारा चिंकू पठाण आता एनसीबीच्या कोठडीत आहे। मुंबईतील एकेकाळचा स्मगलर करीम लालाचा नातू असल्याचं चौकशीत उघड झालंय। चिंकू पठान आप सब जानते होंगे, मुंबई में जो करीम लाला है उनके ये रिश्तेदार हैं। खरं तर चिंकूवर यापूर्वीही पोलिसांनी कारवाई केली आहे। मुंबई पोलिसांनी त्याला तडीपार केलं होतं, पण तडीपार असतानाही तो आपल्या हस्तकांमार्फत डोंगरी परिसरात आपलं ड्रग्ज नेटवर्क चालवायचा, पण अखेर तो एनसीबीच्या जाळ्यात अडकलाय। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तेव्हा आता चिंकू जेव्हा एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या समोर पोपटासारखा बोलायला लागेल, तेव्हा मात्र दाऊदचं हे साम्राज्य गदागदा हलू लागेल। यावर आपली नजर असणार आहे। ब्रेक नंतर आपल्याला या सगळ्याबद्दल बोलायचं आहे। आपल्या सोबत असणार आहेत राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित सर। त्यांच्याकडून जाणून घेऊया या सगळ्या साम्राज्याबद्दल, एनसीबीच्या कारवाईबद्दल। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत स्पेशल। आपण पाहतोय की एनसीबीनं जी कारवाई केली त्या कारवाईच्या नंतर आता डी कंपनीचं जे ड्रग्ज नेटवर्क आहे ते नेटवर्क उघडकीस आलेलं आहे आणि त्याचे बडे हस्तक जे आहेत ते सुद्धा एनसीबीच्या हाती लागलेत। या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित सर। दीक्षित सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या स्पेशलमध्ये। सुरुवातीला आम्हाला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचंय की आज मुंबई, महाराष्ट्र आणि भारतात नवे जगात
डी कंपनीचं, दाऊदच्या या सगळ्या अंडरवर्ल्डचं किती मोठं नेटवर्क अस्तित्वात आहे, ते काम नेमकं कशा पद्धतीने करतं? आपल्याला कल्पना आहे की हा जो ड्रग्सचा व्यवहार आहे, आपण आता सांगितलं त्याप्रमाणे हा काहीही फारशी इन्व्हेस्टमेंट मी न करता प्रचंड फायदा देणारा असा हा व्यापार आहे. आणि ह्या व्यापाराबरोबरच दहशतवाद, नर्कॉटिक्स, तस्करी, शस्त्रास्त्रांची वाहतूक आणि भ्रष्टाचार ह्या सर्वांचं एकत्र अशा प्रकारे काम सतत चालू आहे. हा जो आता भाग आपण ऐकतोय की बघतोय, त्याचं मूळ आपल्याला सगळ्याला कल्पना आहे की हे मूळ पाकिस्तानमध्ये आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण ह्याला गोल्डन क्रिसेंट असं या नर्कोटिक्स स्मगलिंगच्या संदर्भामध्ये ओळखलं जातं. अफगाणिस्तानमधून किंवा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानची जी बॉर्डर आहे त्या ठिकाणाहून हा व्यापार सुरू होतो आणि ते प्रोसेस्ड हेरोईन हे भारतामार्गे युरोप, अमेरिका आणि अन्य देशांमध्ये पाठवलं जातं. आणि हे पाठवत असताना त्याच्यामध्ये होणारा त्यांना जो फायदा आहे त्या फायद्याचा गैरवापर करून तो शस्त्रास्त्रांसाठी, दहशतवादासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. हे आपण जम्मू काश्मीर, पंजाब आणि ह्या अन्य ठिकाणाहून पाहिलेलं आहे. ही जशी कारवाई आज आपल्याला इथे झालेली दिसते, अशाच प्रकारची कारवाई पंजाबमध्ये, गुजरातमध्ये वारंवार होत होती. परंतु गेल्या काही वर्षामध्ये आपल्या सर्व सैन्यांनी आणि पॅरामिलिटरी फोर्सेसनी जी कडक कारवाई केलेली आहे, त्यामुळे हा जो जमिनीचा मार्ग होता, जो वायव्येकडून येणारा, विशेषतः अतारी बॉर्डर होती किंवा पंजाब होतं, ह्या ठिकाणाहून येणारा जो मोठा ड्रग्सचा व्यापार होता, त्याच्यावरती आता त्यांना व्यापार करणं थोडंसं अवघड झाल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आता समुद्र मार्गे ही तस्करी केली जाते असं नवीन नजरेस आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये श्रीलंका, मालदीव्स आणि काही प्रमाणामध्ये ऑस्ट्रेलिया हे सुद्धा देश त्याच्यामध्ये सामील आहेत. विशेषतः पाकिस्तानी हे जे ड्रग स्मगलर्स आहेत, हे श्रीलंकेच्या त्यांच्या तुरुंगात असून तिथल्या तुरुंगातून सुद्धा तो हा व्यापार मोठ्या प्रमाणामध्ये करत होते. आणि काही दिवसापूर्वीच आपल्याला कल्पना आहे की जवळजवळ 100 किलोच्या वरती हेरोईन हे चेन्नईमध्येही पकडण्यात आलेलं होतं. आज एनसीबी जशी इथे धडक कारवाई डी कंपनीवरती केलेली आहे, अशाच प्रकारची कारवाई आज चेन्नई येथे पण झालेली आहे. आणि चेन्नईमध्ये सुद्धा त्यांनी हे जे ड्रग्सचा मुख्य स्मगलिंग करणारे जे लोक होते, श्रीलंकन होते, त्यांच्यावरती तिथे मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे. सर, याच्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की डी कंपनीची जी पाळंमुळं इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत, मग एनसीबीच्या कडे इतकी मॅनपॉवर आहे का, त्यांच्याकडे मनुष्यबळ आहे का, की पूर्णपणे यांची पाळंमुळं खणून काढण्याची क्षमता त्यांच्यात आहे का, आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल? आपला प्रश्न महत्वाचा आहे. एनसीबी ह्याच्याकडे जरी कारवाई करायला पुरेसं मनुष्यबळ त्यांचं स्वतःचं नसलं तरी त्यांच्याकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याला आपण इंटेलिजन्स म्हणतो किंवा माहिती म्हणतो, ती माहिती भरपूर आणि अगदी योग्य प्रमाणात चांगल्या प्रकारात अशी माहिती आहे. आणि त्या माहितीचा उपयोग करून जे स्थानिक पोलीस आहेत ते स्थानिक पोलीस आणि त्याचबरोबर भारत सरकारच्या ज्या अन्य एजन्सीज आहेत, जसं NIA आहे, ED आहे, CBI आहे, इन्कम टॅक्स आहे, या अन्य अनेक एजन्सीजच्या मदतीने ही सर्व कारवाई मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आता झालेली दिसतेय आणि इथून पुढे होणाऱ्या काळामध्ये सुद्धा ती चालूच राहील. याच्यामध्ये हे नक्कीच स्पष्ट आहे की ह्या लोकांची पाळंमुळं केवळ आजची नाही तर फार पूर्वीची आहेत. असं आपण ऐकलं की डी कंपनी ही फार पूर्वीपासून याच्यामध्ये कार्यरत होती. किंवा करीम लाला, त्याचा जो आज नातू पकडलेला आहे, त्याची सुद्धा गेले अनेक दशकं मुंबईमध्ये दहशत होती आणि तो ह्याच व्यवहारांमध्ये होता. आणि ह्यांची पूर्वीची जी काही अफगाणिस्तानची लिंकिंग किंवा कनेक्शन्स आहेत, त्याचा सतत गैरवापर हे लोक करताना दिसत आहेत. आणि त्याच्यातून त्यांनी डोंगरीसारखी अशी त्यांची एक जवळजवळ तिथे साम्राज्य म्हणता येईल अशा प्रकारची साम्राज्य निर्माण केलेली आहेत, की ज्या ठिकाणी फारच क्वचित स्थानिक जे काही कायदा आणखीन सुव्यवस्था राबवणारे एजन्सीज असतील त्या पोहोचत होत्या. आणि त्यामुळे त्यांना असं एक धाडस आलं होतं की आपण इथे काहीही केलं. जसं आपण ऐकलं आज
की तिथे फॅक्टरी निर्माण केलेली आहे. हो हो. आता ही कसली फॅक्टरी आहे, काय आहे, याला ना काही कुठल्या कॉर्पोरेशनची परवानगी आहे, ना त्याला मला खात्री आहे काही विजेचा पुरवठा तिथे लिगली असेलच नसेलच, किंवा इतर सुद्धा काही कुठल्याही परवानग्या नसतील. बरोबर, पण परंतु तरी तरी देखील सुद्धा- हे सगळं चालू होतं अगदी बिनबोभाटपणे. पण आज एनसीबीच्या माध्यमातून या सगळ्याला चाप लावण्याचा प्रयत्न झालेला आहे. एक मोठी कारवाई झालेली आहे, धडक कारवाई झालेली आहे. त्यामुळे आशा करूया की डी कंपनीचं हे साम्राज्य उद्ध्वस्त होईल, त्याला सुरुंग तरी लागलेला आहे. सर धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आलात आणि याबद्दल सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल. न्यूज 18 लोकमत स्पेशलमध्ये आपण इथेच थांबतो. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.